नमस्कार विद्यार्थी मित्र, मी कॅप्टन डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 3 भूगोलशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, भूगोलशास्त्रामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहात किंवा घेणार आहात. त्यापूर्वी आपल्याला भूगोलशास्त्र या विभागातील जे विषय शिकवले जातात त्या विषयांचा किंवा त्या विषयांची थोडक्यात ओळख आपण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात विभाग 3 जिओग्राफी कोर्स स्ट्रक्चर काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. विभाग 3 भूगोलशास्त्र या विभागामध्ये तुम्हाला एका वर्षामध्ये 2 सेमिस्टरचा अभ्यास करावायचा आहे. जे 2 सत्रांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. सेमिस्टर क्रमांक 5 आणि सेमिस्टर क्रमांक 6. सेमिस्टर किंवा सत्र क्रमांक 5 मध्ये एकूण 4 पेपर्स असतील. त्यातला पहिला जो पेपर आहे तो कंपल्सरी इंग्लिश 50 मार्क्ससाठी. दुसरा जो पेपर आहे तो इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट पेपर क्रमांक 7. त्यानंतर जिओग्राफी ऑफ इंडिया पेपर क्रमांक 8. त्यानंतर पॉप्युलेशन जिओग्राफी पेपर क्रमांक 9. हे जिओग्राफीचे किंवा भूगोलशास्त्राचे 3 थेरीचे पेपर तुम्हाला सत्र क्रमांक 5 मध्ये अभ्यासायचे आहेत. त्यानंतर सत्र क्रमांक 6 सेमिस्टर 6 याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश हा 50 मार्काचा पेपर असेल. दुसरे भूगोलशास्त्राचे 3 पेपर असतील थेरीचे. त्यातला पहिला इकॉनॉमिक जिओग्राफी की जो पेपर क्रमांक 10 आणि त्यानंतर दुसरा अर्बन जिओग्राफी पेपर क्रमांक 11. त्यानंतर पॉलिटिकल जिओग्राफी पेपर क्रमांक 12. असे 3 थेरीचे पेपर आणि एक इंग्लिशचा 4 थेरीचे पेपर 50-50 मार्काचे तुम्हाला सत्र क्रमांक 6 मध्ये द्यायचे आहेत. याच बरोबर भूगोलशास्त्रामध्ये प्रॅक्टिकल्स आहेत. प्रॅक्टिकलचे 2 पेपर तुम्हाला सत्र क्रमांक 6 मध्ये त्याची परीक्षा द्यायची आहे. की सत्र क्रमांक 6 मध्ये जिओग्राफी पेपर नंबर 13 म्हणजेच प्रॅक्टिकल पेपर क्रमांक 1 हा 100 मार्काचा असेल आणि दुसरा जिओग्राफी पेपर क्रमांक 14 म्हणजेच प्रॅक्टिकल पेपर क्रमांक 2 हा सुद्धा 100 मार्काचा असेल. हे दोन्ही पेपर 100-100 मार्काचे असतील. परंतु ह्या दोन्ही पेपर वर्षभर तुम्हाला शिकवले जातील. त्याची परीक्षा मात्र वर्षाच्या शेवटी किंवा सत्र क्रमांक 6 मध्ये घेण्यात येईल. म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की विभाग 3 मध्ये की जे वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत भूगोलशास्त्रांतर्गत त्या विषयांची थोडक्यात ओळख किंवा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देतो. याबरोबरच जिओग्राफी डिपार्टमेंटमध्ये टीचिंग फॅकल्टी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी कोणकोणते प्राध्यापक आहेत आणि ते कोणकोणते विषय शिकवणार आहेत याच्याविषयी मी आपणास सांगू इच्छितो. विद्यार्थी मित्र, की सेमिस्टर क्रमांक 5 मध्ये एकूण भूगोलाचे 3 पेपर आहेत आणि भूगोलाचे या महाविद्यालयामध्ये एकूण 3 टीचिंग फॅकल्टी म्हणजेच प्राध्यापक आहेत. त्यातला पहिला जो पेपर आहे तो इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट म्हणजेच भौगोलिक विचारांचा विकास हा पेपर क्रमांक 7 मी स्वतः आपणास शिकवणार आहोत. त्यानंतर दुसरा पेपर आहे जिओग्राफी ऑफ इंडिया भारताचा भूगोल की जो पेपर क्रमांक 8 आहे. तो प्राध्यापक S.T. पाटील सर आपणास शिकवतील. त्यानंतर तिसरा जो पेपर आहे पॉप्युलेशन जिओग्राफी लोकसंख्या भूगोल पेपर क्रमांक 9 हा आमचे सहकारी प्राध्यापक U.D. पाटील सर हे तुम्हाला शिकवतील. चला तर मग आता मी जो पेपर तुम्हाला शिकवणार आहे त्या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहितच आहे की आपलं महाविद्यालय
हे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांच्याशी संलग्न आहे. शिवाजी विद्यापीठाने यावर्षी जून 2020 पासून BA भाग 3 भूगोलशास्त्राचा अभ्यासक्रम रिवाइज्ड केलेला आहे, म्हणजे बदललेला आहे, नवीन अभ्यासक्रम. खरं तर BA भाग 1 मध्ये, BA भाग 2 मध्ये तुम्ही प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रम शिकत आलेला आहात. आणि हे 2 वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठानं CBCS पॅटर्न चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू केलेली आहे. या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये जे वेगवेगळे विषय आहेत भूगोलशास्त्रामध्ये किंवा भूगोलशास्त्र विभागामध्ये BA भाग 3 मध्ये, त्यातला पेपर क्रमांक जो 7 आहे त्याचा विद्यापीठानं कोड ठरवलेला आहे. तो कोड मी 106 असा आहे, त्यालाच आपण पेपर क्रमांक 7 म्हणू. त्याचं टायटल इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, म्हणजेच भौगोलिक विचारांचा विकास असा होता. आता हा भौगोलिक विचारांचा विकास हे पेपरचं नाव झालं, पेपरचं टायटल झालं, विषयाचं नाव झालं. याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर पहा, त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे, आता इथं CBCS पॅटर्न मध्ये टॉपिकला म्हणजे प्रकरणाला मॉड्यूल्स असं म्हटलेलं आहे. मॉड्यूल याचाच अर्थ प्रकरण किंवा टॉपिक. टॉपिक क्रमांक 1 जो आहे तो जिओग्राफी इन एन्शियंट पिरियड, म्हणजे प्राचीन काळातील भूगोलशास्त्र, याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 2 स्कूल्स ऑफ जिओग्राफी, भूगोलशास्त्रातील संप्रदाय कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 3 ड्युअलिझम इन जिओग्राफी, भूगोलशास्त्रातील द्वैतवाद कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मॉड्यूल क्रमांक 4 ट्रेंड्स इन जिओग्राफी, म्हणजे भूगोलशास्त्रातील कल काय आहे, भूगोलशास्त्राचा कल काय आहे, प्रवाह काय आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. असे एकूण 4 मॉड्यूल्स इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट या पेपरमध्ये आहेत आणि ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता याच्यानंतर आपण पाहू की बाबा ह्या 4 टॉपिक मिळून हा एक पेपर तयार झालेला आहे. त्या प्रत्येक टॉपिक मध्ये नेमका आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत ते आपल्याला समजलं पाहिजे. त्यानुसार मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये जिओग्राफी इन एन्शियंट पिरियड, म्हणजे भूगोल प्राचीन काळातील भूगोलशास्त्र, या प्रकरणामध्ये किंवा मॉड्यूल्स मध्ये आपण सर्वप्रथम की पहिला मुद्दा, वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक्स अँड रोमन्स, म्हणजे भूगोलाच्या प्राचीन काळातील भूगोलशास्त्रामध्ये ग्रीक आणि रोमन शास्त्रज्ञांनी काय योगदान दिलेलं आहे, त्यांनी कोणतं कार्य केलेलं आहे की ज्यामुळे भूगोलाचा विकास झाला, त्याचा अभ्यास. दुसरा मुद्दा आहे अरब जिओग्राफिकल थॉट, म्हणजे अरब शास्त्रज्ञांचे भौगोलिक विचार काय आहेत, अरब शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये काय योगदान दिलेलं आहे, त्यांनी कोणत्या संकल्पना मांडलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा इंडियन जिओग्राफिकल थॉट, म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचे भौगोलिक विचार. खर तर भारतीयांनी सुद्धा भूगोलामध्ये, भूगोलाच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं कार्य केलेलं आहे. त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक संकल्पना मांडलेल्या आहेत. त्या भौगोलिक संकल्पना कोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आणि चौथ्या मुद्द्यामध्ये एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जिओग्राफी, म्हणजे शोध यात्रा आणि भूगोलाचा विकास याविषयी आपण माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे मॉड्यूल 1 मध्ये एकूण 4 मुद्दे आहेत, त्या 4 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 2 स्कूल्स ऑफ जिओग्राफी, म्हणजे भूगोलातील संप्रदाय. वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय असतात, जसं वारकरी संप्रदाय आहेत तसं भूगोलामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत किंवा विचारसरण्या आहेत. संप्रदाय याचा अर्थ असा होतो की विशिष्ट विचाराने प्रवृत्त झालेला गट, सर्वसाधारण असा त्याचा अर्थ होतो. मग भूगोलामध्ये अशा
वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह आहेत किंवा वैचारिक गट आहेत. त्यातले मोजकेच वैचारिक गट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला जो आहे तो जर्मन स्कूल ऑफ जिओग्राफी, जे जर्मन भूगोलशास्त्र संप्रदाय. आता जर्मन भूगोलशास्त्र संप्रदायाचा अभ्यास करत असताना आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं काय की अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट हे जर्मन भूगोलशास्त्रज्ञ यांनी भूगोलामध्ये महत्वाचं योगदान दिलं आणि त्यांच्या योगदानामुळेच त्यांना आधुनिक भूगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. मग अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास, त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास आपण जर्मन स्कूल ऑफ जिओग्राफी या मुद्द्यामध्ये करणार आहोत. दुसरा मुद्दा फ्रेंच स्कूल ऑफ जिओग्राफी, म्हणजे फ्रेंच भूगोलशास्त्रातील संप्रदाय. याच्यामध्ये फिडाल डिला ब्लाश हे फ्रेंचचे भूगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानवी भूगोलामध्ये फार महत्वाचं कार्य केलेलं आहे. यांनीही मानवी भूगोलामध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे तो अमेरिकन स्कूल ऑफ जिओग्राफी, अमेरिकन भौगोलिक संप्रदाय. याच्यामध्ये आपण W.M. डेव्हिस या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. जसं फ्रेंच स्कूल ऑफ जिओग्राफी मध्ये फिडाल डिला ब्लाश यांनी मानवी भूगोलामध्ये फार मोठं महत्वाचं योगदान दिलेलं आहे, तसं W.M. डेव्हिस या अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञांनी फिजिकल जिओग्राफी किंवा जिओमॉर्फॉलॉजी मध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी मांडलेले वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत ते कोणते आहेत, त्या सिद्धांतांचं सध्याच्या कालखंडामध्ये काय महत्व आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे ब्रिटिश स्कूल ऑफ जिओग्राफी, म्हणजे ब्रिटिश भौगोलिक संप्रदाय. याच्यामध्ये हेल्फोर्ड जे मॅकिंडर हे ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञ यांनी भूगोलाच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानाचा आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर मॅकिंडर यांनी राजकीय भूगोलामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य केलेलं आहे. या राजकीय भूगोलाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा आपण ब्रिटिश स्कूल ऑफ जिओग्राफी या संप्रदायामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 3 ड्युअलिझम इन जिओग्राफी. ड्युअलिझम याचा अर्थ द्वैतवाद असा होतो. भूगोलामध्ये अनेक विचारसरण्या आहेत, अनेक मतप्रवाह आहेत. ते कोणकोणते मतप्रवाह आहेत, ते कोणकोणत्या विचारसरण्या आहेत त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. एकूण 4 विचारसरण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या 4 विचारसरण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, पण तो अभ्यास मात्र विशिष्ट पद्धतीने करणार आहोत. त्यातला पहिली जी विचारसरणी आहे किंवा द्वैतवाद आहे, डिटर्मिनिझम वर्सेस पॉसिबिलिझम. डिटर्मिनिझम याचा अर्थ पर्यावरण निश्चयवाद असा होतो, पॉसिबिलिझम याचा अर्थ शक्यतावाद असा होतो. मग भूगोलाच्या अभ्यासामध्ये पर्यावरणीय घटक महत्वाचे की मानवानं जे निसर्गामध्ये बदल केले की अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या त्याचा अभ्यास महत्वाचा. म्हणजेच पर्यावरणवाद विरुद्ध शक्यतावाद ही जी विचारसरणी आहे, द्वैतवाद विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो सिस्टमॅटिक जिओग्राफी वर्सेस रिजनल जिओग्राफी, क्रमिक भूगोल विरुद्ध प्रादेशिक भूगोल. क्रमिक भूगोल हे एक भूगोलाची अभ्यासाची एक शाखा आहे किंवा भूगोलाची ती एक अभ्यासण्याची पद्धत आहे. आता भूगोल हा वेगवेगळ्या शाखांमध्ये विभागलेला आहे. मग भूगोलाचा अभ्यास करताना क्रमिक भूगोलाच्या शाखांचा अभ्यास करायचा की प्रादेशिक भूगोलाच्या शाखेचा अभ्यास करायचा, किंवा आपण असं म्हणू क्रमिक भूगोलाच्या अध्ययनामध्ये क्रमिक भूगोल महत्वाचा की प्रादेशिक भूगोल महत्वाचा, याच्यावरून ही विचारसरणी अस्तित्वात आली, हा द्वैतवाद अस्तित्वात आला. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तिसरा जो वाद आहे तो फिजिकल जिओग्राफी वर्सेस ह्युमन जिओग्राफी, म्हणजे प्राकृतिक भूगोल
विरुद्ध मानवी भूगोल. विद्यार्थी मित्र, तुम्ही BA भाग 1 मध्ये असताना भूगोलाच्या ह्या दोन्ही महत्वाच्या शाखा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांची ओळख तुम्हाला झालेली आहे. इथं भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्राकृतिक घटक महत्वाचे का मानवी घटक महत्वाचे याच्यावरून हा प्राकृतिक भूगोल विरुद्ध मानवी भूगोल हा वाद निर्माण झाला. त्यात म्हणजे कोणकोणते पुरस्कर्ते या विचारसरणीचे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि चौथा मुद्दा हिस्टॉरिकल जिओग्राफी वर्सेस कंटेम्पररी जिओग्राफी, म्हणजे ऐतिहासिक भूगोल विरुद्ध वर्तमान भूगोल, तात्कालिक भूगोल किंवा समकालीन भूगोल. ही जी विचारसरणी आहे, म्हणजे भूगोलामध्ये ऐतिहासिक घटनांचा अभ्यास केला जातो, त्याचबरोबर भूगोलामध्ये वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या घटनांचा देखील अभ्यास केला जातो. पण याच्यामध्ये महत्व कोणत्या अभ्यासाला द्यायचं, प्राचीन काळातील अभ्यासाला किंवा ऐतिहासिक घटनांचा अभ्यासाला कि वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या घटनांच्या अभ्यासाला, यावरून या प्रकारच्या विचारसरण्या निर्माण झाल्या. म्हणजे अशा प्रकारचे मॉड्यूल्स क्रमांक 3 मध्ये आपण हे 4 द्वैतवाद अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 4 ट्रेंड्स इन जिओग्राफी, म्हणजे भूगोलशास्त्रातील कल. तर भूगोलशास्त्रातील कल या प्रकरणामध्ये किंवा या मॉड्यूलमध्ये आपण 4 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा आहे क्वांटिटेटिव्ह रिव्हॅल्युएशन, सांख्यिकीय क्रांती. 1960 मध्ये जगामध्ये सांख्यिकीय क्रांती घडून आली आणि वेगवेगळ्या शास्त्रांचा किंवा ज्ञानशाखामध्ये त्याचा वापर होऊ लागला आणि फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. भूगोलशास्त्र त्याला काही अपवाद ठरलेलं नाही. या सांख्यिकीय क्रांतीचा समावेश किंवा अभ्यास आपण भूगोलशास्त्रामध्ये करीत आहोत किंवा करणार आहोत. की सांख्यिकीय क्रांतीचे कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतर घटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो मॉडेल बिल्डिंग इन जिओग्राफी, भूगोलशास्त्रातील प्रतिमान निर्माण. विद्यार्थी मित्र, कोणतंही शास्त्र ज्यावेळी विविध कसोट्यांनी सिद्ध होते की हे शास्त्र आहे, म्हणजे एखाद्या विषयाला शास्त्र हा दर्जा प्राप्त होण्यासाठी त्याचे काही सिद्धांत असावे लागतात, त्याची काही प्रतिमाने असावे लागतात. ती भूगोलशास्त्रातील प्रतिमाने कोणती आहेत, कशी आहेत, काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे तो मॅन नेचर रिलेशनशिप, म्हणजे मानव आणि पर्यावरण सहसंबंध. विद्यार्थी मित्र, भूगोलाच्या अभ्यासाचा मुख्य पाया जो आपण म्हणू तो पायाच हा आहे की मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणे. आता या ठिकाणी मात्र आपण हा जो अभ्यास आहे मानव आणि पर्यावरण सहसंबंधाचा तो 3 दृष्टिकोनातून पाहणार आहोत. त्यातला पहिला जो दृष्टिकोन आहे तो रॅडिकॅलिझम, म्हणजे परिवर्तनवाद, पुरोगामी विचारसरणी. दुसरा जो आहे तो बिहेवियरिझम, म्हणजे वर्तनवाद. आणि तिसरा जो दृष्टिकोन आहे तो ह्युमॅनिझम, मानवतावाद. म्हणजे या 3 दृष्टिकोनातून मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि चौथा मुद्दा की जो शेवटचा आहे, फ्युचर ऑफ जिओग्राफी, भूगोलशास्त्राचे भवितव्य काय आहे. खर तर भूगोलशास्त्राचा विकास किंवा भूगोलशास्त्राच्या उत्पत्तीची मुळे हे ग्रीक संस्कृतीमध्ये पाहावयास मिळतात. टप्प्याटप्प्याने काळाकाळाने भूगोलशास्त्राचा विकास होतो. भविष्य काळामध्ये भूगोलशास्त्राचा विकास कसा होईल किंवा भूगोलशास्त्राचे भवितव्य काय असेल याचा आपण थोडक्यात अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. अशा प्रकारे BA भाग 3 भूगोलशास्त्र यामध्ये भौगोलिक विचारांचा विकास हा पेपर क्रमांक 7 मध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत आणि या 4 मॉड्यूल्सचा आपण ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर हा जो अभ्यासक्रम आहे तो एकूण अभ्यासक्रम अभ्यासण्यासाठी तुम्हाला
वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांची यादी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली आहे. हे संदर्भ ग्रंथांची यादी आणि सिलेबस विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहावयास मिळेल. याच्याबरोबरच OER ओपन एज्युकेशन रिसोर्सेस आजच्या या इंटरनेट युगामध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आपल्याला अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी या ठिकाणी मी काही आपणास सांगतो. PG पाठशाला हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याची ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी मटेरियल भूगोलशास्त्राच्या संदर्भात उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. दुसरा एक प्लॅटफॉर्म आहे MOOCs NPTEL, याची ती वेबसाईट आहे. तिसरा प्लॅटफॉर्म आहे स्वयं, याची ही वेबसाईट आहे. चौथा प्लॅटफॉर्म आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटीची लायब्ररी, E-रिसोर्सेस, ह्या सगळ्या वेबसाईट आहेत. ह्या सगळ्या वेबसाईटवरती तुम्हाला भूगोलशास्त्राच्या संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी, अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर स्कीम ऑफ टीचिंग अँड एक्झामिनेशन. तर विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासक्रम काय आहे तो पाहिला, अभ्यासक्रमाचं स्वरूप पाहिलं, अध्ययनाचं स्वरूप कसं असेल, परीक्षेचं स्वरूप कसं असेल, याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगतो. पेपर क्रमांक 7 जो आहे इव्हॅल्युएशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, पेपर क्रमांक 7 जो मी शिकवणार आहे, भौगोलिक विचारांचा विकास, या विषयाला आठवड्यातून 4 लेक्चर्स असतील थेअरीचे, टोटल 4 लेक्चर्स. आणि याची परीक्षा जी आहे ती परीक्षा 2 पद्धतीने होणार आहे. एक विद्यापीठाची या विषयाची परीक्षा 40 मार्काची असेल थेअरीची, आणि कॉलेज अंतर्गत याच विषयाची तुमची 10 मार्काची परीक्षा घेतली जाईल, त्याला आपण टर्म वर्क म्हणू. आता टर्म वर्क म्हणजे काय, की जी कॉलेजमध्ये तुमची परीक्षा आयोजित केली जाते किंवा घेतली जाते, त्याच्यामध्ये तुमचे सेमिनार्स असतील किंवा इतर काही विद्यापीठाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रोजेक्ट्स वगैरे असतील, ते तुमची 10 मार्काची परीक्षा घेतली जाईल आणि विद्यापीठाची 40 मार्काची, अशी एकूण 50 मार्काची परीक्षा तुम्हाला सत्र क्रमांक 5 मध्ये या विषयाची द्यावयाची आहे. त्यानंतर नेचर ऑफ क्वेश्चन पेपर अँड स्कीम ऑफ मार्किंग, म्हणजे अभ्यासक्रम आपण पाहिला, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप तेही पाहिलं, अध्ययनाचं स्वरूप तेही पाहिलं. आता शेवटी काय, की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल आणि त्याला मार्क्स कशा पद्धतीचे असतील. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाची जी तुमची 40 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतील. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न, त्यालाच MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याला आपण मराठीमध्ये बहुपर्यायी प्रश्न असेही म्हणू. ते एकूण 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. या 5 प्रश्नाला, प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स असेल, म्हणजे एकूण 5 मार्काचे 5 प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 2 शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स म्हणजे काय, की टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा, संक्षिप्त उत्तरे लिहा, असे प्रश्न असतील. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 5 टिपा तुम्हाला विचारल्या जातील, पण त्यापैकी तुम्हाला लिहायचे आहेत 3. म्हणजे प्रत्येक टिपेला, प्रत्येक शॉर्ट आन्सरला 5 मार्क्स असतील. असे एकूण 15 मार्काचा प्रश्न क्रमांक 2 असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 डिटेल्ड आन्सर टाइप क्वेश्चन, म्हणजे विस्तृत प्रश्न, त्याला आपण ब्रॉड क्वेश्चन म्हणू. या ठिकाणी एकूण 3 प्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्या दोन्ही प्रश्नाला प्रत्येकी 10 मार्क्स असतील. असा 20 मार्काचा प्रश्न क्रमांक 3 असेल. म्हणजे पहिला प्रश्न 5 मार्क, दुसरा प्रश्न 15 मार्क, तिसरा प्रश्न 20 मार्क्स, असे एकूण 40 मार्काची विद्यापीठाची परीक्षा तुमची घेतली जाईल सत्र क्रमांक 5 मध्ये. आणि याच्यामध्ये
कॉलेजमध्ये घेतलेल्या टर्म वर्क परीक्षेचे 10 गुण याच्यामध्ये मिळवले जातील. थँक्यू. या ठिकाणी तुम्ही सहभागी झालात, मी आपला आभारी आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी या ठिकाणी थांबतो. लवकरच पुन्हा भेटू आणि मॉड्यूल क्रमांक 1 पासून सुरुवात करू. थँक्यू.